आशिष स्ट्रायकरला आपण बॅटर पाहतोय. डावखुरे फलंदाज. नॉन स्ट्राईकला कुणाल. सामन्याला सुरुवात. अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रे. अलिबाग एक्सप्रेसचा पहिला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला यावेळेला चकमा देणारा चेंडू गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येत. शुरुआत किया बैटर आशीष ने 30 रन गेंद थी. लॉन्ग स्टॉप बिहाइंड विकेट. वहां पर फील्डर थे हसनैन हनीफ कुरैशी. उन्हें चकमा देते हुए गेंद बाउंड्री लाइन के पार. 24 के साथ की है शुरुआत. गेंदबाज फिर से एक बार सुमित पत्रे. ओहो फटका फंसता हुआ इस बार गेंद हवा में. फील्डर देखना है अजिंक्य मात्रे. अच्छे खिलाड़ी है, अच्छे फील्डर है. पिछले मैच में टर्निंग पॉइंट और विकेट का एक तुम्हारी तो एक हमारी. पहली गेंद पर चौबा, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त किया. न्यू बैटर मैदान पर साहिल आते हुए. क्वालिफाई का मैच. एक तरफ है सिद्धि विनायक भिंगारी विपक्ष माउ 11 एकवीर राथल. और इस बार देखिए अच्छी फील्डिंग. श्री गणेश कुदे संघाचे प्रतिनिधी कर्णधार विनंती असेल आपण यानंतर लॉर्ड्स आहे, चिठ्ठीचा प्रोग्राम आहे, त्यामुळे उशीर करू नका. आपण सुद्धा या. आई वरदानी सुडकोली आणि अनिकेत पाटील मॅच मॅचचे मानकरी आहात. या कर्णधार सुद्धा आलेत. सुचित जयवंत तांबटकर त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती 1 धाव घेतली ना, 5 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला मागच्या मॅचचे चांगले फलंदाज कुणाल. ओहो यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू वेगावरती होऊन स्वार फलंदाजांना करतोय गार. नाव आहे अलिबाग एक्सप्रेस. सुमित सुनील पत्रे. कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी. षटकातील पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत यष्टी रक्षक स्वतः फंबल झाले. आदिल रज्जाक कुरेशी. त्यावर मात्र एक धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ते 6 धावा. थांब 2 मिनिटं, चिठ्ठ्याचा प्रोग्राम आहे. नको नको थांबा. वेपर खाइए, वेपर खाइए, वेपर. षटकातील पुढचा चेंडू. हो यावेळेला मिडल ऑफ द बॅट. यावेळेला शांत होते साहिल, पण शांताचा प्रहार केलाय. चेंडू गेलाय धावसंख्या झाली ती धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पवन कोंडाजी. हवा का झोंका. पवन यानी हवा. आज हवा के साथ घटा के संग गेंदबाजी करनी है क्योंकि सिद्धि विनायक भिंगारी टीम है. ओहो स्लोवर वन फंसाते हुए, चकाते हुए, गंडाते हुए बैटर कुणाल नाइक. डॉट गेंद. 12 रन स्कोर कार्ड पर लगते हुए क्वालिफाई का मैच. माउ 11 एकवीर राथल विपक्ष नीर 11 पुरस्कृत सिद्धि विनायक भिंगारी. और इस बार स्क्वायर कट किया है, गेंद को ढकेल दिया है डीप. थर्ड मैन बाउंड्री लाइन के करीब. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार. आता है शानदार चौका.
डफली वाले डफली बजा, पर यहाँ पर बैटर अपने बल्ले से रन प्राप्त करते हुए तनिष पांडे फील्डर थे वहां पर उस फील्डर को भी चकमा देते हुए गेंद बाउंड्री लाइन के पार गई और इस समय के साथ टीम का स्कोर जा पहुंचा आनंद जी बतलाते हुए 16 रन स्कोर कार्ड पर, जबकि दूसरा ओवर जारी है। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर आया शानदार चौवा, तीसरी गेंद के लिए तैयार। ओहो, इस बार फिर से एक बार देखिए शानदार गेंद कमबैक किया है पवन कोंडा जी। आज इस प्रतियोगिता में गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी। नीर 11 ताजपुर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक गेंदबाजी करते हुए, ओहो इस बार फिर से टाइमिंग प्रॉपर, बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन, बिल्कुल आधा डजन, षटकार। ओहो, इस बार ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ और 1 बाउंस की चेतावनी भी देते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन। बंटी लाइट 23 रन स्कोर कार्ड पर लगते हुए, ओहो फिर से एक बार देखिए गेंद हवा में लहराती हुई, फील्डर वहां पर देवा है और वेल जज कैच, शानदार कैच, सुरक्षित हाथों में कैच लपकते हुए देवा। आखिरी गेंद आना बाकी, न्यू बैटर मैदान पर दर्पण, पिछले मैच के मारो मैच के हीरो दर्पण 23वा ओपन कवरती पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू पवन कोंडाजी। ओहो, फिर से एक बार अल्ले बल्ले से खेलने का प्रयास किया था दर्पण जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा दिया, आखिरी गेंद डॉट कराते हुए दौर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है अजिंक्य 23 रन, 24 रनों की आवश्यकता है। विनंती असेल श्री गणेश खुदे संघाचे कर्णधार, चिट्ठी आई है पंकज उदास, किसके नाम की होगी ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, त्यासाठी आपण या लगेच। बारा चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे, 3 फलंदाज लगेच पाठवा, महाविलवन एकविरा थल, कारण अजून आपल्याला सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळवायचा आहे, त्यामुळे सहकार्य करा। बारह चेंडू 24 धावांची आवश्यकता, प्रारंभिक जोड़ी मैदान पर आदिल कुरैशी और जयेश जगदीश लठ। बारह चेंडू 24 धावांची आवश्यकता, प्रारंभिक जोड़ी मैदान पर आदिल रज्जाक कुरैशी और उनका साथ देते हुए जयेश जगदीश लठ। अनंत, मैं कहना चाहूंगा अभी जो कोहली प्रीमियर लीग भी तलवार क्रीड़ांगन में उस प्रतियोगिता में हमारे रायगढ़ के वसीम आकरम जिन्हें कहा जाता है शाबिर शरीफ कुरैशी, इनके माध्यम से फ्रिज था और वो फ्रिज
के मालिकावीर के दावेदार थे जयेश जगदीश लट। पहली मैच में बाइकर मैन और दूसरी सीरीज फ्रिज प्राप्त करते हुए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आशीष गेंदबाजी के लिए आए। अड़े बल्ले से खेल दिया मिडॉन की दिशा में, फील्डर है वहां पर, एक रन जरूर प्राप्त किया है। एक रन के साथ शुरुआत करते हुए बैटर आदिल रज्जाक कुरैशी। 11 गेंदे 23 रनों की आवश्यकता है। क्वालिफाई का मैच जरूर यहां पर होता हुआ, जो जीतेगा वह अंतिम 3 में प्रवेश करेगा। ओहो, इस बार देखिए प्लम एलबी लेग बिफोर आउट करार करते हुए बैटर आउट होते हुए डीजे। छह गेंदे और 13 रनों की आवश्यकता थी। एक चौका जरूर चढ़ा था, बल्लेबाज आउट हुए। उसके बाद 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता थी, विकेट गई। और शुरुआत की थी वही बैटर स्ट्राइक एंड पर यश मंगेश मात्रे। आशीष गेंदबाजी करते हुए 24 रनों का टारगेट सेट किया है। स्कोर कार्ड पर 1 रन 1 विकेट के नुकसान पर स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। आशीष स्पीड अप करायचं आहे, वारंवार सूचना देतोय। बंटी लाईट वाढवा। ओहो, यावरती वेगावरती होऊन स्वार पुन्हा एकदा फलंदाजाला करतोय गार। आशिष गोलंदाजी करतायत। 9 चेंडू 23 धावांची गरज आहे अद्याप। खोला टाकण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले। एक धाव घेतली गेली, धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या धावफलकावरती 1-2 येणारे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत। स्ट्राईकला मात्र आदिल कुरैशी ज्या फलंदाजीसाठी गणले जात आहेत ती फलंदाजी दाखवावी लागेल। मात्र चांगली गोलंदाजी करतायत आशिषच्या माध्यमातून। फलंदाजीमध्ये नाराज केला, पण गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये यशस्वी झालेत। षटकातील पुढचा चेंडू, ओहो, पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव घेतली आहे, धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या झाली ती धावफलकावरती 3 धावा। 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे। 7-21 या चेंडूवरती नक्की दारोमदार असेल, कारण यश मंगेश मात्रे स्ट्रायकरला बॅटर आहेत। 7 चेंडू 21 धावांची गरज। हो, पुन्हा एकदा चेंडू हवेत, झेल धरणीला दान केलाय आणि 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे। 6 चेंडू 21 धावांची गरज। सहा चेंडू 21 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जावई बापू आलेत, कुणाल नाईक। सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक सर सांगतायत 21 धावांची गरज आहे। स्पीडअप करा आशिष, खूप उशीर होतोय। प्रत्येक चेंडूवरती आम्ही तुम्हाला अनाउन्स करतोय। प्रत्येक विकेटसाठी जावई बापूसाठी गिरीश जावरे यांच्या माध्यमातून 100 रुपयांनी यावरेला चेंडू झालाय फरार, येतोय नशिबाचा चौकार।
हो हो, यावेळेला उर्फी चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा फंबल झाले, पुन्हा फंबल आणि फंबल होऊन चेंडू गेलाय सीमा पार. लगातारचा आणि त्या दोन जीवनदानावरती नक्की दोन चौकार. नशीब कुठे आहे ते सांगते, पण अजून वेळ गेलेली नाहीये. पुन्हा एकदा हो, पुन्हा एकदा उर्फीच पद्धतीचा चेंडू खोलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताला गेलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावींची गरज. 3-13, 3 चेंडू 13 धावींची गरज आहे. एक चांगली मॅच आपण पाहतोय. नीर 11 पुरस्कृत सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय माव 11 एकविराथल. चांगल्या पद्धतीचा थ्रो होता, मात्र षष्टीरक्षकाला तो चेंडू अडवता आला नाहीये. आता मात्र 2 चेंडू 11 धावींची गरज आहे. 2 षटकार. पंचांचा डिसिजन अंतिम आहे. 2 धावा आहेत. स्पीड अप करा. नक्कीच 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावींची गरज आहे. स्पीड अप करा प्लीज. धन्यवाद सिद्धिविनायक भिंगारी संघ, आपण सहकार्य केल्याबद्दल. साहिल, आपला सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पण अजून स्पीड अप करा, कारण अजून आपल्याला सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतोय. खुदे आणि सुडकोली वारंवार कॉल करतोय, अन्यथा चिठ्ठी आम्ही जो जिंकलेला संघ असेल त्याला बाय देऊ फायनलची. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय, वाईट घोषित करतायत. धावसंख्येत 1 वाढ. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. मागचा इक्वेशन आपण पाहतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज. हो, पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच नाराज आहेत, वाईट घोषित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती 15. अजूनही जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक सर सांगतायत 2 चेंडू 9 धावांची गरज है. बच्चे भी 2 गेंदे 9 रनों की आवश्यकता है. पिछले मैच का इक्वेशन जरूर यहाँ पर प्राप्त होता हुआ. हर एक कहानी में ट्विस्ट है, क्योंकि यहाँ पर मैच उसी तरह से हीट है. 2 चेंडू 9 धावांची गरज. आई वर्धानी सुडकोली संघाचे कर्णधार चिठ्ठीसाठी यायचं वारंवार कॉल करतोय. ओहो, खोला टाकण्याचा प्रयत्न, जड़ में डालने की कोशिश और उसमें कामयाब होते हुए जावई बापू. आज रात्री नक्कीच कोंबडी कापू. नऊ धावींची आवश्यकता आहे. चमत्कार को नमस्कार. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय नीर 11 पुरस्कृत सिद्धिविनायक भिंगारी हळक माव 11 एकविराथल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. कुणाल नाईक या लवकर चिठ्ठी उडवतो.